काहीतरी जरा खुटू करूया. तसाच पैसा छापला पाहिजे मित्रांनो एकदम. कलिंगडमध्ये सुद्धा डुप्लिकेट आलंय. कलरचे इंजेक्शन वगैरे देतात ते. कालचा ब्लॉग अपलोड झालेला आहे मित्रांनो. इथं आपला 5.43 काहीतरी टन. हे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता मी बसलेलो दिसतोय तुम्हाला. तर मी बसलो मित्रांनो आपण आपल्या खालच्या रानात येऊन आपण बसलोय कलिंगडात मित्रांनो. कारण की आता तोडायला सुरू केलंय अँड इथं आपण टाकलेलं आहे दोन्ही साईडला मित्रांनो इकडं, जे की न्यायचे आपल्याला घरी. तर त्यासाठी आता येऊन बसलोय आपण इथं जरा थोडं ऊन उतरस्तवर. मग जायचं आपल्याला बाकीचं काम बी करायचं, गायला चारा बिरे करायचं आहे. तर आत्ता मित्रांनो आपण डायरेक्ट घेऊन आलेलो आपण आपलं लॅपटॉप घेऊन आलोय. कारण की बसल्या मित्रांनो कंटाळा येतो. आता आपण ह्याच्यात काहीतरी जरा खुटू करूया. कारण की आता काम आहे पण करायचं नाही मित्रांनो, आज आराम करायचा आहे. अँड उद्याच्याला परत आपल्याला टोमॅटो कलिंगड काढायचं आहे. कलिंगड काढायचं मित्रांनो. आता टोमॅटोचं झालं संपलं. आता कलिंगड काढायचं आहे उद्याच्याला ते एवढं राहिलेलं काढायचं आहे. आता बघूया काय होत आहे. तेवढं काढून भरून वगैरे द्यायची गाडी एकदम. आता ते बी करायचे. आता मित्रांनो ह्याच्यात बघा, आता पहिले मित्रांनो फर्जी आला होता तेव्हापासून फर्जी ह्याच्यात आतापर्यंत मित्रांनो 3-4 वेळा बघून झालाय. पण बघायचं काय मोड जात नाही मित्रांनो. मजा येते. फर्जी खतरनाक सिरीज आहे, सिरीज टाईपमध्येच आहे. भारी आहे मित्रांनो. तसाच पैसा छापला पाहिजे मित्रांनो एकदम दाबून पैसा छापायचा फक्त. डुप्लिकेट तसं तर आजकाल मित्रांनो सगळं डुप्लिकेट चाललंय. आता तर म्हणतात मित्रांनो कलिंगडमध्ये सुद्धा डुप्लिकेट आलंय. म्हणजे कलर वगैरे लावतात ते मित्रांनो, कलरचे इंजेक्शन वगैरे देतात ते. बरेच काय चाललंय. फ्रॉडमध्ये मित्रांनो सगळंच चाललंय काही बी. आणि सगळ्यामध्ये मित्रांनो शेतकऱ्याचं तर लॉस होते असं होतं. कारण की ते फ्रॉडवाला चांगलं दिसतंय, चांगलं येतंय, तर त्याच्यामुळे मित्रांनो ओरिजिनल मालाला पण रेट वगैरे कमी भेटतोय. जसं की दुधाच्या प्रॉडक्ट्समध्ये त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याच्यात असा प्रॉब्लेम येतो. आता दुधात तर पनीरसुद्धा मित्रांनो, दूधसुद्धा, तर बरेच पदार्थ असेच फेक चाललेले आहेत. तर लय अवघड आहे आजकाल. तर आता आपण मित्रांनो उद्याच्याला काढणारे हे राहिलेलं कलिंगड. तर बघूया आता काढूया आपण. बघूया आता थोड्या वेळ बसूया मित्रांनो. आता आपण इथं आपण बघणार इथं काहीतरी आणि मग जाणार मित्रांनो घरी. हे झालं सुरू मित्रांनो. कालचा ब्लॉग अपलोड झालेला आहे मित्रांनो इथं आपला कलिंगडचा काल. मित्रांनो कालचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. कारण की तुम्हाला त्याच्यात व्यापारी मित्रांनो वानोळा न्यायला आणतात. किती वानोळा घेऊन गेला तुम्ही आता ते व्हिडिओमध्ये चेक करा मित्रांनो. लय अवघड आहे. सो मित्रांनो आता वाजलेत 6ला 6 मिनटं कमी आहेत. बट ऑलमोस्ट 6 बी वाजलेत. तर आता मित्रांनो आपण जरा एकदा चक्कर मारूया. आता तिकडं जायचं आहे आपल्याला खालच्या साईडला जाऊन येऊ. आता काय मित्रांनो कलिंगडचं काम संपलंच. आता हा पाठीमागचा माल मित्रांनो ह्या साईडला थोडा जास्त राहिला आहे. हे 2 बेड सगळ्यात जास्त राहिलेले आहेत मित्रांनो. कारण की साईज एवढी बरोबर नव्हती. सो सगळ्यात जास्त राहिला आहे ह्या 2 बेडला. साईजला थोडा प्रॉब्लेम आला मित्रांनो ह्या 2 बेडला. बाकीचा फक्त तिकडं वर साईडला तिकडंच, बाकी इकडंचा सगळा माल गेला आहे. अँड एवढ्यातच मित्रांनो ऑलमोस्ट 5.43 काहीतरी टन गेलेला आहे. असा काहीतरी गेलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 5.5 टनच्या आसपास मित्रांनो गेलेला आहे आता एवढ्यात. आणि आता राहिला आहे पायपाच्या खालच्या साईडचा. तर तो बी काढायचा आता उद्या मला वाटतंय. अजून नक्की नाही झालं बट उद्या होईलच मे बी. सो उद्या आपण तो काढणार आहे. उद्याचं जरा अवघड आहे मित्रांनो. कारण की माल जास्त आहे आणि लेबर बी कमी आहे, काम बी जास्त आहे. तर असा विषय. तर आता उद्याच्याला काढणार आहे मित्रांनो आपण हे खालच्या साईडचा. आणि हिकडच्या कम्पॅरिझनमध्ये हिकडच्या खालच्या साईडचा जरा जास्तच निघणार आहे नो डाऊट. तर बघूया आता इकडं जेवढा निघला आहे त्याच्यापेक्षा जास्त किती निघतो इकडं बघूया आपण. तर राईट इथून इकडच्या साईडचा राहिलेला आहे, पूर्ण फुल राहिलेला आहे मित्रांनो हा. तर आता उद्याच्याला हवाला काढायचा. बघूया आता उद्याच्याला मित्रांनो आपण सकाळी 6 वाजताच ठरलं तर 6 वाजता किंवा आपण सकाळीच येऊन मॉर्निंगमध्ये फटाफट एवढं काढायचं होईल तेवढं काढून ठेवूया. कारण की जास्त बाहेर काढायला प्रॉब्लेम येत नाही. कारण की आपण ट्रॅक्टरने काढतो त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. सो
तोडणं हे गरजेचं आहे मित्रांनो, कारण की ह्याला मित्रांनो आम्हाला जवळपास एवढ्याच ह्याला नुसतं तोडण्यासाठी आम्हाला 3-3.5-4 तास लागले होते. तर ह्याला किती लागतील बघूया आपण, कारण की उन्हाचं मित्रांनो तोडायला उरकत नाही. आता मॉर्निंगमध्ये तोडलं ना तर आपण लय फटाफट तोडून काढू शकतो. आणि हिकडच्या साईडला जरा प्रॉब्लेम होता, कारण की छोटं साईज वगैरे बघून तोडायला लागायची, कारण की 2 kgच्या आतलं तोडायचं नव्हतं, फक्त त्याच्यावरचंच काढायचं होतं. सो त्याच्यासाठी थोडंसं टाईम गेला. बट इकडं नाही मित्रांनो, इकडं एवढा काय टाईम जाणार नाही, कारण की इकडचं फळ सगळं मोठं आहे. सो त्याच्यात काय विषय नाही आहे. तर आता उद्याच्याला बघूया काय ठरते, त्याच्यावर डिपेंड आहे आता उद्याच्याला काय होईल अँड काढायचा की नाही काढायचा मित्रांनो. आणि इकडं जुकोनीचं बघू शकता, आता जुकोनीचं काम बी संपलेलं आहे पूर्ण. अँड आता चालू झाले मित्रांनो ह्याच्यामध्ये गवार. तर इथं बघू शकता तुम्ही गवारीचं काम सुरू झाले. आता सकाळी ह्याच्यातली तोडलेली पण आहे अँड गवारीचं काम सुरू झालं मित्रांनो. आता जुकोनीचं काम संपलं अँड गवार सुरू झाले आता ह्याच्यात. तर आता गवारीचं काम एकदम जबरदस्त सुरू होणार आहे, ह्याच्यात काही विषय नाही आहे. तर आता मित्रांनो इथून पुढे गवार पण एवढी काही नसती. सो त्याच्यामुळं हे बी सुरू झाले. आता ह्याचे थोडेच ऑलमोस्ट किती 8-6 बेड आहेत, बट ह्याचे पण मित्रांनो हातावर विकल्यावरती चांगले पैसे होतात. हातावर विकणे म्हणजे मित्रांनो बाजारात जाऊन आपलं पर केजीने माप घालणे, तर त्याच्यावरती पण चांगले पैसे होतात मित्रांनो ह्याचे. आणि बघूया आता मित्रांनो हे काढलं की आपली मिरची मोकळी होईल ह्याच्यातली, जे की आता मित्रांनो एवढी वाढलेली आहे. उन्हामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो मित्रांनो मिरची वाढायला, बट फूट वगैरे होईल आता चांगली. ह्याला परत आपण थोडं चांगले प्रकारे खत वगैरे टाकलं मित्रांनो की हे होईल. आता इथं बघू शकता तुम्ही किती फूट झालेली ह्याला. आता कलिंगड निघलं की अजून स्पीडने त्याची वाढ होणार आहे. काढायची मित्रांनो उद्या. आता उद्याच्याला बघूया आपण किती पळापळ होती आता आपली. आता काय होईल सांगता येत नाही, बट चला आता उद्याचा काय प्लॅन होते ते बघूया आपण. आता जाऊया मित्रांनो घरी जाऊन आता थोडं गायांना चारा नेलेला आहे सकाळी, बट अजून थोडासा काढूया, म्हणजे काय विषय नाही, कमी जास्त पडणार नाही. तर जाऊया आता घरी अँड आवरूया. मित्रांनो आपण आलो आता डायरेक्ट घरी आलो. आता काढू आपण इथं चारा बी मित्रांनो इतका डेंजर आहे, ह्याच्यात छटाक आहे, बट काढायला टाइम जातो ह्याच्यात. एक तर मित्रांनो हा त्याचा पाला आहे सागाचा, ते कापायला बी जरा टाइम घेते. सो चला आवरूया. थोडंसं काढायचंय, थोडंसं आहे मका आणलेली आपण सकाळीचे ते बी आहे. तर चला आता फटाफट आपण हे थोडंसं काढून घेऊ, एक 3-4 कवळे, आणि गायला पण टाकून घेऊया लगेच. सो मित्रांनो चला आता आपलं काम आवरलंय अँड हा राहिला मित्रांनो आधीचा चारा सकाळचा. तर आता हा मित्रांनो आपल्याला टाकायचा हवाला खाऊन झाल्यावर. आता टाकला यांना. आता मित्रांनो आपल्याला बी भूक लागली, थोडंसं खाऊया आता आपण बी अँड फ्रेश बी व्हायचं. तर चला आता आवरूया. A few moments later. सो मित्रांनो आता आपले काम सगळे झालेले आहेत आणि आता आपण फ्रेश होऊन एकदम जेवण करून बसले मित्रांनो. आता आपले काही कामच राहिलेले नाहीत आता. अँड मम्मीला आणि त्यांना पप्पांना यायला पण मित्रांनो टाईम होणार आहे. सो त्यांना जवळपास 10-10:30 वाजतील. तर आपण त्यामुळे जेवण वगैरे करून बसले मित्रांनो. आता गायांचं चारा पाणी करून सगळं निवांत. अँड 8:30 वाजले मित्रांनो. आता यांचं बघा मित्रांनो चंद्र पण आलेलं आहे आज, उगवला आहे. सो मित्रांनो ऑलमोस्ट सगळे कामं झालेले आहेत. तर चला आता करूया आपण आजच्या ब्लॉगचा एंड. सो आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.